हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी म्हटलं आता आज तर कोणत्याही परिस्थितीमध्ये झालं आणि बरं झालं काल आपलं नाही जमलं. आणखीन एक अनुभव तुम्हाला सांगायचा होता. हा 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 हा. तो ऍड झालाय. म्हणजे अरे ऍक्च्युली वा. माझ्या बाबतीमध्ये नाहीये, पण माझे जे गुरुस्थान आहे ना, अच्छा. तिथून आताच रिसेंट घडलेला आहे. हो. एक पनवेलचा आहे आणि एक माहीमचा आहे. तर अरे वा. आधी माहीमचा सांगते तुम्हाला मी. बरं बरं. हा हा. माहीमला आहे ना, एक नेल्सन नाव आहे त्यांचं, म्हणजे ते ख्रिश्चन आहे आणि अच्छा. मिसेस मराठामध्येच आहे, म्हणजे लव्ह मॅरेज झालेलं आहे हा त्यांचं. हा हा हा. तर त्या मिसेस शंकर महाराजांच्या भक्त आहे आणि ते मिस्टर पण आहेत. अरे वा. तर आता ह्या संडेला काय झालं, हम्म. म्हणजे माझे गुरु बसतात ना याच्यावर गादीवर. हा हा तर हा. त्यांचं हे चालू होतं प्रवचन अच्छा. हा. आणि त्यावेळेस फोन आला नेमकी की हम्म. त्यांच्या मिसेस खूप तापाने फणफणलेल्या होत्या. जवळजवळ 101 102 ताप होता त्यांना आलेला अरे बापरे. हा आणि तो हा. उतरतच नव्हता. हम्म. हॉस्पिटल केले, सगळं केलं, पण तो तापच नाही उतरत होता त्यांचा. त्या अरे अरे. अंथरुणावरच होत्या. त्यांना त्यामुळे अशक्तपणा आला आणि हम्म. त्यांना चक्कर येऊ लागल्या. अरे बापरे. हा हा. मग त्यांनी महाराजांना फोन केला, माझे हम्म जे हम्म गुरुजी ब्रह्मानंद महाराज. हम्म. मग त्यांनी काय केलं, शंकर महाराज त्यांना संचार आलेला होता ना, ते हा हा. प्रवचन करत होते. ते बोले लाव इधर फोन मेरे पास. हो. मग ते फोनवर बोलले आणि हम्म. म्हणे तुझ्या बायकोच्या कानाला फोन लाव हा. हा हा मग हा. त्यांच्या मिसेसच्या कानाला फोन लावला आणि इकडं महाराजांनी काहीतरी मंत्र बोलले हा. आणि विभूती त्या साईडनी हे केली, फुंकली. फुकली. हम्म. तर अवघ्या 5 मिनिटातच त्यांचा सगळा ताप उतरला आणि नॉर्मल झाला. काय कमाल आहे. हो, अक्षरशः त्यांचा लगेच 5 मिनिटांनी फोन आला कोण आहेत की तुमचे गुरु? महाराज, ब्रह्मानंद महाराज आहेत. कुठे असतात ते? सोनेवाडीला राहतात ते. कुठे येते? सोनेवाडी म्हणून गाव आहे ते. कुठे येते? कोपरगाव मध्ये येतं ते. अच्छा अच्छा. हम्म हा, कोपरगाव तालुका आहे त्याचा. हम्म. अहमदनगर जिल्हा आहे. अच्छा अच्छा. हा, तर तिथं ते मोठं स्थान आहे. ते तिथेच असतात का? हो, तिथे आता त्यांनी स्वतःच शेत आहे त्यांचं. त्या अच्छा. शेतामध्येच महाराजांनीच जागा दाखवली होती की इथेच बांध म्हणून माझं मंदिर. कोणत्या महाराजांनी? नवनाथ त्यांना प्रसन्न झालेले, हो नवनाथ आले होते हो त्यांना हो हो. भेटलेले. हा 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 हा. हा, नवनाथांनी त्यांना स्वतः दीक्षा दिलेली. म्हणजे अरे बापरे. हो, नवनाथांचं मंदिर आहे, गोरक्षनाथांचं आहे, हम्म. दत्तांचं ठाण आहे, स्वामी समर्थांचं आहे मंदिर, अरे शंकर वा. महाराजांचं आहे, देवी हम्म. आहे दुर्गा देवीचं मंदिर. अच्छा. असे 4-5 मंदिर आहे तिथे. मग तुम्ही जात असाल तिथे नेहमी? हो, मी 5वी पासून, मी काय सांगते, मी 5वी पासून सेवेत जशी आले ना त्या, हा हा मग हा. आम्ही पूर्ण फॅमिली ना 5वीला जवळजवळ 5-6 किलोमीटर आमच्या घरापासून, त्याच्यापेक्षा जास्त असेल. हो. आम्ही सगळे पूर्ण सहकुटुंब सहपरिवार पायी जायचो तेव्हा कमाल. मंदिरात. आणि इतकं प्रसन्न वाटायचं, आम्ही वाटच बघून असायचो कधी रविवार येतो आणि आम्ही कधी मंदिरात जातो. अरे मग वा. तिथं सगळे, माझी आई तेव्हा कसं सेवा करायला सांगायची, आम्ही लहान होतो तर हम्म प्रदक्षिणा मारायच्या दत्ताला, हम्म. असं सगळ्या सेवा सांगायची. मग अरे आणि वा. तिथं प्रवचन वगैरे व्हायचं, कार्यक्रम होता, धर्मनाथ बीज, शंकर अरे वा. महाराजांचा प्रकट दिन, स्वामी वा. समर्थांचा प्रकट दिन, किती देवीची छान. नवरात्र. हम्म. हो, असं. हे संस्कार बालपणापासून व्हायला पाहिजे, हे खरं. हो, आणि ते नशीब आमचं चांगलं, घर धार्मिक हम्म. असल्यामुळं अल्टिमेटली सगळं लहानपणी संस्कार होऊन हो गेले. हो हो हो. आणि मग तेव्हापासून आम्ही सेवेत आहे. किती सुंदर आहे ताई. हो, खूपच. खरंच ताई. आणि मी खरंच मग भाग्यवान समजते मला की आम्ही त्या मार्गात आलो आणि हो, महाराजांनीच आम्हाला आणलं. आणि अगदी आता अगदी. तुम्हाला सांगू का, आत्ताचा जस्ट तुम्हाला, मला आता अनुभव सांगायचा आहे ना. हा. आता जस्ट 5 मिनिटापूर्वी मला हम्म. महाराजांचा सिगरेट म्हणून विभूतीना इतका वास येत होता आणि अरे बापरे. नवनाथांचा पण आपला याचा येत होता, अरे. हा अ, हा हा. धुनीचा. दोन्हीचा. हा हा. मी म्हटलं सांगणार आहे, आज गुरुवार आहे, मी आज कोणत्याही परिस्थितीचा अनुभव सांगणार आहे आणि मला असं होत असतं. हो ना. हा, माझ्या गुरुंचा पण मगाशी फोन येऊन गेला. अरे वा. त्यांनी पनवेलचं सांगितलं की असं असं झालंय म्हणून अनुभव. मी अच्छा. माझा पहिला अनुभव शेअर केला ना त्यांना, हा 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 तर हा हा. त्यांनी तो ऐकला. अच्छा, आपल्या चॅनलला झालेला तो का? हो हो, माझा पहिला अरे अनुभव वा. आता मग तो हा पण मी त्यांना शेअर करा. हो, म्हणूनच त्यांनी मला हा सांगितला अनुभव आलेला आता जस्टचा, अरे वा. कालचा पण आणि हा पण. त्यांचा फोटो पाठवा ना, तुमच्या पाठवलेला ना गुरूंचा. ताई, मी पाठवलेला मी. पाठवलेला आहे. हो हो. अच्छा अच्छा. हा हा हा. बघते परत बरं. एकदा लागलंच तर पाठवते मी. पाठवा मला. हा. हा, त्यांचा पाठवला होता आणि पहिल्या अनुभवामध्ये माझ्या बहिणीचे मुलीचे पण फोटो हो मी हो तुम्हाला हो हो. मी ते हा टाकले नाही व्हिडिओ मध्ये. हा हा हा. कसं त्या आठवणी जागे होतात ना. हो हो, बरोबर आहे. हम्म. म्हणून. तर मग दुसरा अनुभव असा की हम्म पनवेलला आहे ना,
सेवेकरीच आहेत ते, महाले म्हणून आडनाव आहे. अच्छा. हा हा. तर त्यांची लहान मुलगी आहे 7-8 महिन्याची. तिचं बर. पण सेम असंच झालं. खूप हो ताप का? आलेला. हं. दवाखाना केला पण उतरतच नव्हता. अरे बापरे. हा हा पूर्ण हा. रात्र जागली, दवाखाने केले, सगळं केलं. हा. मग ती रडायला लागली आई. हम्म. मग त्यांनी शेवटी पर्याय म्हणून महाराजांनाच फोन केला, बाबांना. अच्छा अच्छा. रात्री हा हा हा. रात्री फोन केला हम्म. आणि मग त्याने, बाबा की रडू नको, तिथं घरामध्ये ना 3 सिगरेट लाव म्हणे. अच्छा. हा, त्यांचा भस्मच तो आहे ना हा. शंकर महाराजांचा. बरोबर बरोबर. हा हा. हा, तो लाव म्हणे हम्म. 3 आणि पूर्ण होईपर्यंत ती तशीच राहू दे सिगरेट, अरे भस्म. बापरे. मग हा. त्याचा जो विभूती पडेल ना पूर्ण संपल्यानंतर, हम्म. ती फक्त बाळाला पाण्यामधून दे. अरे बापरे. हा हा हा, हा. मग त्यांनी तसं केलं. हा तर हा. अक्षरशः तिचा पण ताप सगळा नॉर्मल झाला. म्हणजे अगदी काहीतरी थोडीशी विभूती का? हो, छोटीशी थोडीशी ती पडलेली थोडीशी हा विभूती हा घ्यायची हा 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 आणि हा. ती पाण्यामध्ये मिक्स करून बाळाला पाज म्हणे त्या. अरे बापरे. हो, हम्म. तर तिचा पण ताप सगळा उतरला. काय त्या कमाल आहे हो लहान ताई. बाळाचा पण. हो, हा खूप मोठा आहे आणि त्यांची सेवा पण तशीच आहे. म्हणजे बाबा माझे गुरु बोलले, हा हा हा. जशी भक्ती तशी शक्ती म्हणतो शक्ती. ना आपण, अगदी अगदी तशी खरंय. त्यांची पण खूप विश्वास आहे. आणि आता हा. मध्यंतरी ते आमच्या घरी जेव्हा माझे गुरुजी येऊन गेले ना, हम्म. तेव्हा ते त्यांच्याच घरी कार्यक्रमाला आले होते. तर हो. त्यांची एवढी भक्ती आहे की तिचे मिस्टर पण हम्म. बाबांमुळं त्यांचं प्रमोशन झालं. ते पेनला काहीतरी आता आहेत अरे वा. जॉबला. तर प्रमोशन झालं त्यांचं मग त्यांना आपल्या चॅनलला बँकेमध्ये. अनुभव शेअर करायला सांगा ना ताई. हो, चालेल. आता एक बाबांकडे निरोप येते, त्यांचा नंबर नाहीये, हा पण मी हा हा. सांगते. हो तर हो. त्यांना पण प्रमोशन झालं ना, मग त्यांनी मोठा कार्यक्रम ठेवला होता घरी अच्छा. आणि मग बाबांना तिथे बोलवलं होतं. त्यांच्या अरे हस्ते बापरे. झाला. हो, आणि फ्लॅट पण झाला त्यांचा तिथे. वा. तर त्याचं सगळं एकत्र त्यांनी कार्यक्रम आयोजन केला होता. तेव्हा माझे गुरुजी तिथे आले होते. हम्म. आणि मग मी त्यांना कॉल केला होता माझ्या गुरुजींना, की माझ्या घरी पण याल का? पण मला कसं भीती वाटत होती ना, की हम्म. येता नाही येत, कारण माझ्या घरी जरा माझे मिस्टर आणि बाकीचे सगळे नॉनव्हेज खाता. हा मी हा नाही खात आणि हा. माझ्या मुलाला पण नाही देत. तर ते अच्छा. कोणाचं खात नाही, असं म्हणजे जिथं मांसाहार होतो शक्यतो तिथे अ, जात नाही. तिथं ते जात नाही, म्हणजे आणि गेले तरी खात नाही. मग तुमच्याकडे आलेले? मग माझ्या घरी आले, ते एका शब्दावर तयार झाले. मी खूप रडले. आई ग. मग आल्यानंतर ना, मी ते येणार म्हणून, माझ्या घरी नॉनव्हेज खाता म्हणून मी पहाटे 5लाच उठले. पूर्ण फरशी साफ केली गोमित्र टाकून. अरे वा. आणि मी म्हटलं हे खाऊ नाही खाऊ, मी दूध सगळी तयारी करून ठेवली पोह्याची वगैरे. हा 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 हा. म्हटलं आसन महाराज तुमची इच्छा, तुमचे नियम सोडून तर हा. तुम्ही हे कराल, ग्रहण कराल. नसेल तर मग तुमचं दर्शन आणि माझ्या घरी तुमचे चरण लागल, हेच हेच माझ्यासाठी मोठी परम भाग्य. गोष्ट आहे. खरंय तर खरंय. ते आले सकाळी 7:30 वाजता. हा. तेव्हा ते माहीमचे पण होते सोबत. अरे बापरे. हा ज्यांच्या हा. घरी कार्यक्रम होता ना, ते सोडायला पण चालले होते त्यांच्याच गाडीमध्ये घरी ओ. महाराजांच्या. अरे वा. मग हो, आणि मग ते सोबत आले. माझ्या घरी महाराज आले हा. आणि लगेच पाय टाकता टाकता शंकर महाराज आले. ओ. हो, आणि अरे. मग माझा भाऊ पण सोबत होता. म्हणे नीलम लगेच पाद्यपूजा करून घे महाराजांची. अरे वा. मग मी सगळी पाद्यपूजा केली गडबडीत. मी सगळी तयारी करून ठेवली होती. हा 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 हा. बेलाचे पानं वगैरे सगळं आणून ठेवलं होतं. केशरी वा. गंध हे ते. पेढे आणून ठेवले होते रात्रीच. नारळ बापरे. आणि एक ड्रेस पण काढून ठेवला होता मी. अरे वा. मला जेवढं शक्य झालं तेवढं. हो. कमाल आहे ताई, तुम्ही किती भाग्यवान पण. हो, खरंच आहे, तुमच्या घरी खरंच आहे. पाय लागले त्यांचे. खरंच, खरंच आहे. आणि माझं तेव्हा स्वामी चरित्राचं पारायण पण चालू होतं. हो का. अरे वा. हो. बघा. मग मी पाद्यपूजा केली. तर हा. अक्षरशः ताई तुम्हाला खोटं वाटणार, माझा लहान मुलगा किती लहान आहे तो. हो. तो माझ्या मांडीवर बसून त्यांनी सुद्धा पूजा केली. पण हा. मी विसरलेले पूजा करताना, की माथ्यावर पण बेलपान ठेवायचं. हो मी हो हो. तर तो मला उठला आणि मम्मी मम्मी करत हा. बाबांना वाकायला लावलं आणि त्याने स्वतःहून मला बेलपान ठेवायला लावलं डोक्यावर. बापरे. तुम्ही त्यांना एवढं किती कमाल बाळाला झालं. छान घडवताय ताई. खरंच ताई, मला म्हणजे अंगाला काटाच आला, सगळ्यांच्या आला. म्हणजे आणि काय हिचा मुलगा ही विसरली, तर याला एवढं कसं ज्ञान. हो बाबा ना. पण ते शंकर महाराज आलेले हसायला लागले. म्हणे मेरा मेरा प्रसाद है ना वो, कैसा भूलेगा मुझे. बघा. आणि मिस्टर होते घरी? हो, मिस्टर पण होते. त्यांना अरे वा. कामाला जायचं होतं, पण त्यांनी हे सगळं बघून घरीच थांबले ते. अरे वा. आणि मग नंतर गेले, हं, हं. पाहुणे वगैरे गेल्यानंतर, पण उशिरा गेले. नाही तर त्यांचा डबा वगैरे मी सगळा 5 वाजता उठून रेडी करून ठेवला होता. बापरे. पण म्हणजे सासूबाई पण त्यांचं पण होत्या. दर्शन झालं. हो, सासूबाई पण होत्या घरी. अरे आणि वा. मग अक्षरशः माझ्या हं. मनामध्ये होते ना, मग मला रडू यायला लागलं ना. हा हा हा. तर मग महाराजांचा संचार झाला. मला मग संचारामध्ये बोलले. माझ्या मनात जे पण काही होतं ना, हा हा हा. की आता ग्रहण करतील की नाही, माझ्या घरी येतील. तर हा. लगेच म्हणे, मैं कौन हूँ, मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा हा. नाम है शंकर, ओ. दुनिया को समझाने आया हूँ, कर ले कुछ अपना घर.
ओ. असं त्यांचंच ते ब्रीद वाक्य आहे मोठं. ते हो बोलले का? आणि म्हणे मी तुझ्या घरी क्यों क्यों आया मालूम है तुझे? हा हा हा. तेरा भाव देख के आया. अरे वा. तेरा भाव देख के आया मैं. अभी कमाल. महादेव कैसा है? महादेव को कोई मान नहीं, सम्मान नहीं, अपमान नहीं. हा. महादेव विरक्त है. बरोबर. इसलिए मैं तेरे घर पे तेरे लिए आया मैं. मग नाश्ता वगैरे केला त्यांनी? हो, केला केला. मग संचार केला ताई कमाल आहे आणि तुमची. पाद्यपूजा झाली. हम्म. मग मी खूप रडतच होते. त्यांचं प्रवचन चालू होतं तर. मला हा हा कळालं ना माझ्या घरचे जरा मानत नाही ना. हा 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 हा. तर मग माझ्या मनामध्ये थोडंसं हे होतं. मला इच्छा काय होती माझे मिस्टर पण सोबत बसून पाद्यपूजा करावी असं. हा हा हा. तर मग मला ते थोडंसं दाटून आलं. तेव्हा त्याने तुझा भाव बघून आलो मी. तुझा ओ. भाव एवढा होता तू वो खींच के लेके आया मुझे तेरे घर. वा. अभी तेरे पे नहीं तेरे पूरे परिवार पे मेरा हात है. अरे वा. असं बोलले आणि मग मी सगळं पूजा वगैरे झालं त्यांचा मग थोड्या वेळ त्यांनी प्रवचन दिलं आणि मग गेले. मग ते सगळं प्रवचन पण दिलं? झाल्यानंतर ते हेच प्रवचन दिलं थोडंसं असं. मैं हम्म. कैलाश केरे नावाला हूँ, हो मेरा हो नाम हो है हो हो. शंकर. महादेव को कोई मान सम्मान नहीं चाहिए. महादेव खाली भाव देखता. असं. हा. हाँ, तो खरंच. मेरी कृपा है तुम्हारे पे, तुम्हारे परिवार पे भी है, चिंता मत करो असं. अरे वा. हां. तर कमाल मग कमाल. तर मग ते सगळं झालं संचार वगैरे झाल्यानंतर मग मी विचारलं, हा की "बाबा दूध घेणार का?" हा. "हो" म्हणे, "चहा ठेव" म्हणे. "मला तुला माहिती आहे ना महाराजांचं आवडतंय ना, मसाले खिचडी आहे आणि चहा आहे." त्यांना खूप आवडतं, प्रिय खाद्य आहे आणि स्वामी समर्थांना पण चहा आवडतो हो आणि मसाले भात पण हो आवडतो. हो तर हो. मग ते म्हणे, "चहा ठेव." मग अरे वा. मला इतका आनंद झाला. म्हटलं, हा. "महाराज बाबा मी आधी पोहे करू का? मग चहा करू का?" म्हटलं. "पोहे मग. खाणार का?" "हो" म्हटलंय, "कर, पण पटकन कर. जास्त उशीर नको करू." कमाल मी कमाल. पोह्याची सगळी कटिंग करून ठेवली होती. म्हटलं भलं ते कटिंग वाया गेली तरी चालेल. आपण कोणाला तरी देऊ नंतर. वा. पण सगळी तयारी करू. कारण वेळेवर गडबड होणार ना. बरोबर. किती तुमची अक्षरशः श्रद्धा ताई. त्या हं. गडबडीमध्ये माझ्या मुलाच्या अंगावर चहा पण सांडला. अय्या. अक्षरशः. पण बापरे. पण काय नाही मी लगेच त्याला प्रसंगावधानी पाणी हे केलं, त्याच्या हा पायावर सांडला थोडासा. पण हा. माझी एवढी गडबड आणि आनंदाने उड्या मारू का काय करू असं झालतं मला. मी पटकन पोहे हलवले. त्यांच्या हा बरोबर जे भक्त आलेले होते ना, हा अ, तर ज्यांच्या घरी कार्यक्रम होता ना, हा. त्यांचेच नातेवाईक होते आणि ते मी 5वी पासून त्यांना ओळखते. ते मंदिरातच येतात. मंडलिक अच्छा. म्हणून नाव आहे त्यांचं. हा त्या मावशी होत्या सोबत हा आणि मी त्या मला 5वी पासून ओळखतात. आम्ही मंदिरात येतो जातो. त्या हा लगेच किचनमध्ये आल्या. हा. सासूबाईंनी मुलाला सांभाळलं, यांनी पण सांभाळलं. तेवढ्या वेळामध्ये मी लगेच पोहे हलवले. अरे वा. त्यांनी लगेच पोहे पण देऊ लागल्या आणि अरे वा. चहा पण मी केला. चहा पण सगळं झालं व्यवस्थित. वा. किती आणि मग तुम्हाला मला खूप रडू समाधान. यायला लागलं, की महाराजांनी चहाच काय पण पोहे सुद्धा खाल्ले. बाबांनी आनंदाचे. तुझा भाव बघितल्यानंतर सगळं सोडून दिलं मी. काय बरोबर नॉन-व्हेज आणि काय बरोबर आणि बरोबर. मी तर काही खातच नाही. हो. पण ते तर हो बरोबर आहे. हो आणि आता श्रावण लागणार आहे ना मॅडम, तर हा. श्रावणमध्ये मला मागचा अनुभव आलेला होता. म्हणजे असे छोटे-मोठे आले ना त्याच्यातला आता आठवला. हा हा हा. मी औरंगाबादला फर्स्ट इयरला जेव्हा गेले होते हा हा शिक्षणासाठी, हा. त्यावेळेस माझा पहिलाच दिवस होता कॉलेजचा अच्छा. हो हो. आणि श्रावणमध्ये मी ना इकडं माझ्या घरी असताना दर श्रावणाला माझ्या आईबरोबर दररोज महादेवाच्या मंदिरात जात होते. हो का? अभिषेक करायचे पहाटेच. हा हा हा. आईबरोबर 5 वाजता उठून. हा पायी जायचो आणि पायी यायचो. तर हा मला तिथं खूप आठवण येऊ लागली. हा हा. म्हटलं बाई आता इथं आल्यापासून आता आपलं सेवा नाही होणार ना. हो आठवण येऊ हो. लागली मागची सगळी. हा हा. तर माझी मैत्रीण एक तिथं झालेली होती एल-एल-एमला. अच्छा तर अच्छा. ती हा. अचानक बोलली मला, की "जायचं का गं आपण महादेवाच्या मंदिरात?" अरे वा. म्हटलं, "तुला माहिती आहे का इथं?" म्हणे, "हो, चल." तिची स्कूटी होती. आम्ही स्कूटीवर गेलो वा. आणि मला तिथं काय झालं, मला बेलपानच भेटलं नाही हा खायला. मग मी हा दर्शन तर घेतलं, पण माझ्या मनाला रुक-रुक मनासारखी सेवा नाही झाली ना. हा. अरे बरोबर. बेलपान वगैरे आता होतोय, श्रावण महिना आहे, हा. असं तर. मी ना अक्षरशः तिथून कॉलेज झाल्यानंतर मी कोर्टात जायचे ना प्रॅक्टिसला. हो 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 हो. तर मी कोर्टात गेल्यानंतर आहे ना ताई, हा अक्षरशः माझ्या पॉकेटमध्ये हा. छोटे-छोटे अतिशय कोवळे बेलाचे 7 का 11 पानं निघाले. कसे काय? कसे आले काहीच नाही माहिती. मी त्या कोर्टातच रडायला लागले मोठ्या-मोठ्याने. बाप रे. इतकं मला गहिवरून आलं, हे बेलाचे पानं आले कसं काय? कुठून आले आले? कसे काय? हो. मग मी तिथेच रडायला लागले. मग मी काय केलं, हा. हे कोणाला सांगणार ना, कोणाचा विश्वास बसणार आहे? सगळे म्हणतील ही वेडी आणि कोणी ओळखीचं पण नव्हतं तेव्हा, नाही ती एक नाही. हा मैत्रीण सोडून. हा. आणि ती पण जस्ट मैत्रीण झालेली होती. तिला तरी काय सांगणार? मग बरोबर. मी घरी सांगितलं मम्मीला फोन हा करून हा आणि नंतर घरी आल्यानंतर हा मी माझ्या शंकर महाराजांची मूर्ती तिकडे नेलेली होती सोबत. देव्हारा होता माझ्या रूममध्ये केलेला. हा हा हा. तर मग मी तिथं दररोज मग काय करायचे,
हा कशाला जायचं इकडं तिकडं मंदिर शोधत. मग मी बरोबर. दररोज महाराजांच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करायचे आणि पूर्ण श्रावणामध्ये ते सगळे बेलपान त्यांना वाहिले, मग अर्पण केले आणि अरे एक वा, पुस्तकात ठेवून दिलं, मग किती छान, किती छान. खरंच पुस्तकात ठेवून ताई, दिलं मग ते. खूप छान ताई. मी शेअर करते हा तुमचा अनुभव. हो हो ताई, हा, श्री स्वामी. चालेल. श्री तुमचं स्वामी नाव समर्थ. सांगायचंय ताई? हा चालेल ना. नीलम मिलिंद अकलूजकर हा आणि कल्याणवरून बोलते मी. हा हा. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.